हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बॉन्ड एन्थॅल्पीज आणि त्याच्या न्यूमेरिकलबद्दल माहिती घेतली. आता या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो टॉपिक आहे इन केमिकल थर्मोडायनॅमिक्स त्याची माहिती घेणार आहोत. दॅट इज स्पॉन्टेनियस प्रोसेसेस ऑर इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. बेसिकली देअर आर टू टाईप्स ऑफ प्रोसेसेस. तशा तर तुम्ही प्रोसेसेसचे बरेचसे टाईप बघितले, जसं आयसोथर्मल, आयसोकोरिक, आयसोबेरिक अँड ॲडॅबॅटिक, इवन रिव्हर्सिबल प्रोसेस वगैरे. आता आज आपल्याला स्पॉन्टेनियस प्रोसेसचा अर्थ समजून घ्यायचा आहे. आता जनरली स्पॉन्टेनियस प्रोसेस किंवा इरिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणतात? दीज आर नॅचरल प्रोसेसेस हॅव टेंडन्सी टू ऑकर अँड डू नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स फॉर देअर ऑकरन्स. म्हणजे याचा अर्थ काय होतो? अशा प्रोसेसेस ज्या स्वतःहून होतात आणि त्या होण्यासाठी कोणत्याही एक्सटर्नल इन्फ्लुएन्सची गरज नसते. म्हणजे कोणत्याही मदतीशिवाय त्या रिॲक्शन्स होतात किंवा त्या प्रोसेसेस होतात, त्यांना आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतो. म्हणजे त्या स्वतःहून होतात. आलं लक्षात तुम्हाला? ओके. आता फॉर एक्झाम्पल बघूयात आपण. देअर आर सो मेनी प्रोसेसेस. जनरली ज्या नॅचरल प्रोसेसेस आहेत त्या सगळ्या स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आहेत. आता स्पॉन्टेनियस प्रोसेसेस कशा असतात? इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे एकदा त्या एका डायरेक्शनमध्ये जर झाल्या तर त्या पुन्हा रिव्हर्स डायरेक्शनमध्ये होत नाहीत. आलं लक्षात? दुसऱ्या टाईपच्या प्रोसेस कोणत्या असतात? नॉन स्पॉन्टेनियस. मग नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसचा अर्थ काय होतो? The process which do not takes place on its own without the external influence. म्हणजे ज्या प्रोसेसेस स्वतःहून होऊ शकत नाहीत आणि त्या करण्यासाठी आपल्याला काहीतरी एक्सटर्नल मदतीची गरज असते, त्याला नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतात. येते लक्षात? मग स्पॉन्टेनियस प्रोसेस कुणाला म्हणतात? द प्रोसेस दॅट टेक्स प्लेस ऑन इट्स ओन विदाऊट एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स, त्याला म्हणायचं स्पॉन्टेनियस प्रोसेसेस. ओके. फॉर एक्झाम्पल, नॅचरल फ्लो ऑफ वॉटर इज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. तुम्ही जर बघितलं की वॉटरचा जो फ्लो आहे नॅचरली तो कसा होत असतो? फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. तेच जर तुम्हाला पाणी लोअर लेवल टू हायर लेवल जर पाठवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी एक्सटर्नल इन्फ्लुएन्सची गरज पडते. जसं घरी आपण पाहतो, वरती टाकीमध्ये जर आपल्याला पाणी टाकायचं असेल तर आपल्याला मशीनचा किंवा कोणत्या तरी प्रकारच्या इक्विपमेंटचा वापर करावा लागतो, जेणेकरून जो पाणी आहे ते लोअर लेवल टू हायर लेवल जाईल. मग हायर लेवल टू लोअर लेवल जे वॉटरचा फ्लो होत असतो तो स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे तो स्वतःहून होतो. तो करून आणण्यासाठी कशाचीच गरज नसते. फॉर एक्झाम्पल, फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा फ्लो कसा होईल नेहमी? फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. इलेक्ट्रिसिटी कधीही कमी पोटेन्शियलकडनं जास्त पोटेन्शियलकडे स्वतःहून जाणार नाही. नॅचरली किंवा स्पॉन्टेनियसली ती कशी फ्लो होईल? फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. अगेन वी हॅव डिफरंट एक्झाम्पल लाईक the heat always flows from hotter body to colder body. Okay, it never flows on its own in opposite direction. येते लक्षात तुम्हाला? तर हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत? स्पॉन्टेनियस प्रोसेसेसचे. आता देअर आर सम की पॉईंट्स ऑफ स्पॉन्टेनियस प्रोसेसेस लाईक इट ऑकर्स इट्स ओन अँड डज नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल एजन्सी टू ऑकर. सेकंडली, इट प्रोसीड्स इन वन डायरेक्शन अँड कॅन नॉट टेक्स प्लेस इन द अपोजिट डायरेक्शन अनलेस द एक्सटर्नल स्टिम्युलंट इज प्रेझेंट. पहिला पॉईंट काय सांगतो या ठिकाणी? की ही स्वतःहून होते आणि विदाऊट एनी एक्सटर्नल एजन्सी ती होऊ शकते. सेकंडली, इट प्रोसीड इन टू वन डायरेक्शन. ही फक्त एका डायरेक्शनमध्येच होते आणि ही अपोजिट डायरेक्शनमध्ये कोणत्याही एक्सटर्नल मदतीशिवाय होऊ शकत नाही. येते लक्षात तुम्हाला? ओके. नेक्स्ट, द स्पॉन्टेनियस प्रोसेसेस कॅन बी रॅपिड ऑर स्लो ऑर स्पॉन्टेनिटी इज नॉट कन्सर्न्ड विथ द रेट ऑफ रिॲक्शन. एकतर या स्पॉन्टेनियस प्रोसेस स्लोही असतात किंवा फास्टही असू शकतात आणि स्पॉन्टेनियस रिॲक्शन आणि रिॲक्शनचा रेट याचा काहीही संबंध नाही आहे. अँड लास्टली, द प्रोसेस कंटिन्युअस स्टील इक्विलिब्रियम इज रीच. ही प्रोसेस तोपर्यंत होते जोपर्यंत इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होत नाही. फॉर एक्झाम्पल आपण बघूयात. या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्हाला दिसते दोन बलून्स किंवा दोन ट्यूब्स ज्या आहेत, दोन जे पार्ट आहेत ते मी एका ट्यूबने अटॅच केले, मध्ये कॉर्क लावलेला आहे. या ट्यूबच्या किंवा या बलून्सच्या एका साईडला मी वॉटर फिलअप केलं आहे आणि सेकंड जो पार्ट आहे तो एम्प्टी आहे. ॲज सून ॲज आय ओपन द कॉक, काय होईल या ठिकाणी? हे पूर्ण जे पाणी आहे इकडचं, हे पाणी या दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये दुसऱ्या बलूनमध्ये जाईल. कधीपर्यंत जाईल? जोपर्यंत दोन्हीही बलून्समध्ये इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होत नाही. आता हे जे पाणी आहे इकडच्या बलूनमधलं या बलूनमध्ये जाताना स्पॉन्टेनियसली गेलेलं आहे, कोणत्याही एक्सटर्नल इन्फ्लुएन्सशिवाय. पण या ठिकाणी हेच पाणी जर पुन्हा इकडे आणायचं असेल तर आपल्याला काहीतरी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स इथे अप्लाय करावा लागणार आहे. याचाच अर्थ द स्पॉन्टेनियस ऑर नॅचरल प्रोसेसेस टेंड टू ऑकर इन अ डायरेक्शन दॅट लीड्स अ इक्विलिब्रियम.
कोणतीही स्पॉन्टेनियस किंवा नॅचरल प्रोसेस तोपर्यंत होत असते जोपर्यंत त्या ठिकाणी इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होणार नाही. मग या ठिकाणी आपल्याला रिॲक्शनची जी स्पॉन्टेनिटी आहे आणि एनर्जी जी आहे अँड एनर्जी याचं रिलेशनशिप शिकण्यासाठी एक नवीन कन्सेप्ट शिकायची आहे, त्याला म्हणतात एन्ट्रॉपी, जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.